जायचं तुलाच होतं ना, आम्हाला थोडी होतं. नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग स्टार्ट असा होतोय की जो ब्लॉग मी शनिवारी शूट केला होता, म्हणजे सोनल जाताना, तो ब्लॉग मी कंप्लीट नव्हता केलेला. 2 दिवसापासून मी ब्लॉग शूट नाही करत आहे. 2 दिवसापासून मला ब्लॉग शूट करायला अजिबात टाइम नाही मिळाला. थोडे कारण होते माझे की का नाही ब्लॉग शूट केला मी आणि का नाही अपलोड केला यूट्यूबवर. फेसबुकवर पण ब्लॉग नाही शूट झाला. बट कारण हे होतं की सोनल शनिवारी गेली. त्याच्यानंतर शनिवारी गेल्यानंतर बाबूची खूप जास्त आठवण येते. मला खरंच सांगतो, अजून पण मला आठवण येते आणि अजून पण मला ब्लॉग बनवायचं मन नाही करत आहे. आणि मी रविवारी पण गेलो होतो सोनलकडे बाबूला भेटायला, कारण की मला एक दिवस पण झाल्यानंतर पण बाबू सोबत न राहता पण नाही होत होतं. आता पण मला आठवण येते, कारण की बाबू तिकडे आहे आणि मला सवय झाली होती बाबू इथे असण्याची. आणि बाबू मीन्स जयांश नाव ठेवलं होतं. तर त्यामुळे मी व्हिडिओज बनवलेच नाही. बरेच दिवस झाले मी व्हिडिओ नाही बनवले, म्हणजे 2 दिवस झाले. 2 दिवसापासून मी कंटिन्यू ब्लॉगिंग नाही करत आहे. जो शनिवारी सोनल जातानाचा ब्लॉग अर्धा सोडला होता, म्हणजे जातानाचा ब्लॉग मी शूट केला होता. ती कारमध्ये म्हणजे कॅबमध्ये बसून गेली तिथपर्यंत मी ब्लॉग शूट केला. पण त्याच्यानंतर माझं खरंच मन नव्हतं काही शूट करायचं, कारण की घरामध्ये एवढी शांतता झाली आणि बाबू अचानक गेला निघून तिकडे. त्यानंतर मला पण नाही जमत होतं काही ब्लॉग शूट करायचं, मन नव्हतं अजिबात ना, काही करायचं मन करत होतं ब्लॉग शूट करायचं. त्यामुळे मी ब्लॉग नाही शूट केले. बट असं झालं की आता मी रविवारी गेलो होतो, माझं मन होतं की त्याला घेऊन यायचं इथे, बट तसं नाही करता आलं मला, कारण की 2 दिवस झाले होते. त्यामुळे मी घेऊन नाही आलो त्याला. म्हणलं राहू दे थोडा दिवस. आणि कसं आहे की लहान मुलांचा लळा लगेच लागतो आणि तो 2 महिने इथे होता आणि 2 महिन्यानंतर तो तिथे गेला. त्यामुळे मला आता ते एकदम भारी होत आहे की अचानक तो गेल्यामुळे मला पण तिकडे गेल्यामुळे मला पण तो हे नाही होत आहे, म्हणजे कस तरी होत आहे. आता तुम्हाला मी तसं बोलून नाही दाखवू शकत जे मला वाटतंय ना, की बाबूला घेऊन मी फिरतो. तुम्ही व्हिडिओज बघितले असाल आता. बाबूचं जेव्हा इंस्टाग्राम अकाउंट ओपन केलंय मी, तर ते पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, ते तुम्ही बघा. तिथे मी व्हिडिओज टाकले आहेत. बाबूचं जे आल्यानंतरचं जे माझ्याबरोबर कनेक्शन जे होतं ते वेगळंच होतं आणि आता मला बोलताना पण ते थोडंसं हे होतं. बट तो ब्लॉग मी शूट केला होता एंडपर्यंतचा, म्हणजे सोनल कॅबमध्ये बसून जातानाचा. पण त्यानंतर शूट नव्हता केला. तर तो मी ह्या व्हिडिओ नंतर बघा. मी तो ह्याच्या व्हिडिओ नंतर लावतो आणि तुम्ही तो ब्लॉग पूर्ण बघा. आणि त्याच्यानंतर आपण भेटूया पुढचा ब्लॉग, म्हणजे पुढचा एंडला भेटूया. पूर्ण ब्लॉग बघून घ्या आणि मग भेटूया. मी आता जास्त बोलत नाही, कारण की तुम्ही पहिले ब्लॉग बघा आणि मग 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 भेटूया. चला पहिले जाऊन ब्लॉग बघा. नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आता. हे बघा, या इकडे या. हे बघा, आता ही जरा कॅमेराकडे फेस करा. आता ही चालली माहेरी. आता ही चालली माहेरी मम्मीकडे. ते पण 1 नाही 2 नाही 3 महिन्यासाठी. रडते कशाला? जायचं तुलाच होतं ना, आम्हाला थोडी होतं. रडते रडते कशाला? अरे घ्यायला आली होती. हे घ्यायला आली होती की रडायला आली होती? अरे ताई बोली आठवणी घेऊन काय ते हा सोबत लागत नाही तरी दुस दुस करायला. दुस दुस तू मगाशी रडलास, मगाशी रडलास, हक्क रडलास. मी काय नाही तू रडला मगाशी, त्याच्यावर बोललास. अरे मग काय, आता 3-4 महिन्याने भाऊ पण नसतो, तू पण नसतो, टाइमपास कसं होणार? आम्ही असतो तुम्हाला काय नाही करत, बाबा करत बसतो फक्त. बघत पण गाईस, ही आता चालली 3 महिन्यासाठी मम्मीकडे. आता ती कधी येईल ते माहित नाही मला. 3 महिन्याचं 3 महिन्याचं तर अल्टिमेट दिलेलं आहे. आता बघूया ती कधी येते ते, त्याच्यावर डिपेंड करतं की येईल ते. कारण की 3 महिन्यापर्यंत मी सांगितलं होतं तिला, पण आता बाबू राहण्यावर आहे, कारण की इथे 1.5 महिने तर इथे होता बाबू. त्यामुळे सवय राहते ना, तर माझी आणि मम्मीची सवय आहे त्याला.
त्यामुळे आता निघेल, आता जस्ट आता निघेल. तुम्हाला दाखवतो ब्लॉग मध्ये, व्हिडिओ मध्ये की निघेल तेव्हा. तर चला खाली जाऊया आता. ही निघतेच, तयार वगैरे झालेली आहे. तर चला खाली जाऊया, मग तुम्हाला दाखवतो पुढचा ब्लॉग. चला. तर काय बघा, आजी नातोचं चालू आहे. नातो आता चाललाय मग आजीकडे दुसऱ्या. हे बघा इथे सोनल बसली आहे आणि मी पण आता निघायची तरी कॅब यायची वाट बघतोय सगळे. बघा सगळं सामान वगैरे सगळं झालंय. बाबूचंच आहे सगळं सामान. हिची एकच पिशवी आहे ही, बाकी सगळं सामान बाबूचं आहे. बाबू म्हणजे जयांश, आमचा जयूच आहे, जयांच आहे. हा थोडा अजून सवय नाही ना, बाबू बाबूच चाललंय. जयांश आमच्या जयांशचं आहे. आणि सोनलची पण तयारी आहे फुल. सोनलच्या 2च आय थिंक बॅगा असतील. त्यात पण बाबूचा. मग तुझं कुठे आहे? भाऊ पण तयार आहे इथे आणि मी पण तयार आहे. वाट बघतोय कॅब यायची. कॅब आली की आम्ही जाणार बाहेर. तर चला, हिला सोडून मग येतो. मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करतो. ते दाखवणार नाही कॅबमध्ये बसवताना, बट ब्लॉग हा कंटिन्यू नंतर करेल. आता फक्त निघत होतो म्हणून तुम्हाला ब्लॉग एक अपडेट दिला थोडासा. त्यामध्ये निघतोय. चला बाहेर जातो, कॅबमध्ये बसवतो आणि मग आल्यानंतर ब्लॉग पुढचा कंटिन्यू करतो. चल थोडा असते काय. तर गाईस तुम्ही आता बघितलं असालच की सोनल कारमध्ये बसून, कॅबमध्ये बसून गेली निघून. पण त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मला काहीच मन नव्हतं करत की ब्लॉग बनवायचं. त्यामुळे मी काहीच ब्लॉग बनवला नाही. आणि तो आता मी आज आहे सोमवारची रात्र. सोमवारच्या रात्री बसून मी हा ब्लॉग कंप्लीट करायचा, म्हणजे कंप्लीट करतोय. की मला ब्लॉग तुम्हाला दाखवायचा होता की सोनल घरी गेली आहे म्हणून. पण त्याच्यानंतर मी ब्लॉग नाही बनवले, त्यामुळे मी तुम्हाला काहीच दाखवू नाही शकलो. बट हा ब्लॉग इथपर्यंत कंप्लीट करतो मी, कारण की सोनल घरी गेली तिच्या. आणि मी सोमवारी गेलो होतो, बट मी तुम्हाला ते पण शूट नाही केलं, कारण की मी त्या ह्याच्यातच होतो की बाबूची खूप आठवण येत होती मला. त्या ह्याच्यामध्ये होतो मी, त्यामुळे काहीच शूट नाही केलं मी. मला खरंच मन नव्हतं करत. बट आता व्हिडिओज तर बनवायला पाहिजे, कारण की मला व्हिडिओज बनवायला मला स्वतःला पण खूप आवडतात. पण मी बाबूच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे मी व्हिडिओ शूट नाही केले. तर आता तुम्ही इथपर्यंत व्हिडिओज बघितला आहातच, तर व्हिडिओ लाईक करा तुम्हाला जर आवडला असेल हा व्हिडिओ. मी व्लॉग थोडा वेगळ्या पद्धतीत तुम्हाला दाखवलाय, बट बघा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर फेसबुकवर बघतात तर फॉलो करा, नक्की फॉलो करा. आणि फेसबुकवर पण नक्की लाईक करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर. चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्या, हा व्लॉग उद्या तुम्हाला भेटेल, पण उद्याच्या दिवसाचा व्लॉग मी घराचा पूर्ण शूट करेन प्रॉपर. आणि उद्यापासून मी तुम्हाला प्रॉमिस देतो की व्लॉग डेली होतील शूट्स. घरातले जे ब्लॉग्स असतील फेसबुकवर, युट्यूबवर मी डेली ब्लॉग्स टाकीन. थोडं बाबूचं जे प्रेम आहे माझं ते थोडं मी कमी करतो अशी, म्हणजे ब्लॉगिंगसाठी, कारण की मला ब्लॉग करणं गरजेचं आहे. मन नाही करत पण ते करायला तर पाहिजे मला. तर चला उद्या भेटूया. बाय, गुड नाईट. मीच आज बाय बोलायला आहे, सोनल पण आहे आणि भाऊ पण आहे. चला बाय.